राज्य कसं चालवायचं आम्हाला चांगलं कळतंय. आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलो. पुन्हा एकदा संधी द्या. याहून दुप्पट निधी नाही दिला तर पवार नाव सांगणार नाही. नेसरी येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिलाय शब्द. माझ्या चंदगड, गडिंग्लज, माझा आजरा या सगळ्या परिसराचा कायापालट करणारे हे तिघही आज आपल्यात नाहीयेत. मी त्या तिघांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या विचारधारेनंच त्यांनी जे या भागाचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न साकार करण्याच्या करता मी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळे माझे सहकारी हे जीवाचं रान करतील, शेवटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहतील, हा देखील शब्द मी या सभेच्या निमित्तानं देतो. आज चंदगडच्या या ऐतिहासिक भूमीत या तालुक्याचे भाग्य विधाते हे अनेक जण होऊन गेले, त्याचा उल्लेख मी केला. परंतु ह्या तालुक्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये तालुका म्हणण्यापेक्षा चंदगड, आजरा आणि माझा गडिंग्लज का काही भाग या विधानसभा मतदारसंघामध्ये सहकार, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं योगदान जर कोणी दिलेलं असेल तर एक लढवय्ये नेते म्हणून त्या सगळ्यांनी दिलं. आता त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम आमचे राजेश पाटील करतायत. पहिलीच टर्म वर्षाला 46,000 कोटी रुपये आम्ही खर्च करायचं ठरवलंय. 35,000 कोटीचा बजेटमध्ये तरतूद केली. विकास कामावर परिणाम होऊन दिला का? इतरांना काही कमी पडून दिलं का? राज्य सरकारची आर्थिक शिस्त मोडून दिली का? अरे आम्हालाही माहिती ना राज्य कसं चालवायचं. आम्ही काय पहिल्यांदा राज्य चालवायला आलोय का? 7-7 वेळेला एका मतदारसंघात निवडून आलोय. काय गोट्या खेळायला नाही बसलो, इथं लोकांची कामं करायला बसलोय. आम्ही कामाची माणसं आहे. आम्ही स्पष्ट बोलू, खरं बोलू. कदाचित ते वाईट वाटेल पण शब्द बदलणार नाही. मी मायमाऊलींना तुम्हाला सांगतो ही योजना तुमच्या करताय. पुढं जसे वर्ष जातील तशी रक्कम पण वाढवत जाईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचं काम करतोय. महायुतीचं सरकार आलं की योजना पुढं चालू राहणार आहे. महायुतीचं सरकार आलं तर 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्याची योजना चालू राहणार आहे. महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरची मोटार तिचं वीज बिल माफीची योजना पुढे चालू राहणार आहे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना मी ज्या काय सांगितलेल्या आहे त्या आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर माझ्या चंदगड, आजरा, गडिंग्लज ह्या विधानसभा मतदारसंघात घड्याळाला बटन दाबावं लागेल. घड्याळाला बटन दाबावं लागेल. कागलमध्ये तुम्हाला ते काम करायचं असेल तर घड्याळाला बटन दाबावं लागेल. आपण आमदार कशाला निवडून देतो? आपल्या भागाचा विकास करण्याच्या करता. अनेक आमदार आत्तापर्यंत महाराष्ट्र 1 मे 1960ला अस्तित्वात आला तेव्हापासून आमदार निवडून आले. तुम्ही बघा, ह्या मला मागच्या आमदारांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांच्यातल्या कितीतरी जणांच्या प्रचाराला येऊन गेलोय. पण मला अनुभवामुळं, ज्याला अनुभव जास्त येतो, मी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत राजकीय जीवनामध्ये आजपर्यंत. त्यामध्ये राजेश पाटील निवडून आल्यानंतर ते माझ्या मागे लागले. 2 वर्ष माझी, 1 वर्ष विरोधी पक्षात आणि 1 वर्ष कोरोनात गेलं. 3 वर्षात ह्या पठ्ठ्यानी माझ्याकडनं 1600 कोटी रुपये आणले. 1600 कोटी ही लिस्ट आहे. आमदार कसा असावा तर ते असा असावा. काही जास्त बोलणार नाही, चिडणार नाही. मी चिडलेला दिसलो तर गप्प असं बसणार आणि सगळे निघून गेले की दादा बोलू का? बोला. मग ती सांगणार माझं हे काम करा, जलसंधारणाला निधी द्या, डोंगरी विकास निधी द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मंजूर करा, पंतप्रधान ग्राम सडक योजना द्या, अल्पसंख्याकांना निधी द्या, 25-15चा निधी द्या, 50-54चा निधी द्या, 30-54चा निधी द्या, तांडा वस्ती सुधारणा निधी द्या, हायब्रिड इम्युनिटीला निधी द्या. या पद्धतीनं 1600 कोटी रुपये आणले. 3च वर्ष मला मिळाली. तुम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ह्यांना निवडून द्या. आमचं सरकार आणा, तुमच्या हातात आहे. बटणं
कुणाची दाबायची आणि कुणाला निवडून पाठवायचं आणि कुणाला घरी पाठवायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही संधी द्या. मी अजित पवार तुम्हाला शब्द देतो, या टर्मला तर 1600 कोटी रुपये दिले, पुढच्या टर्मला ह्याच्या दुप्पट निधी नाही दिला तर पवार नाव सांगणार.